डिअर स्टुडंट, आज आपण या व्हिडिओत दीज अँड दोज याविषयी माहिती करून घेणार आहोत. व्हॉट इज दीज अँड दोज? व्हॉट इज डिफरन्स बिटवीन दीज अँड दोज? दीज अँड दोज हे कसे वापरले जातात, काय आहेत ते आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया. चला तर मग. फर्स्ट, दीज. दीजचा अर्थ काय होतो मित्रांनो? हे, ह्या, ही. मराठी अर्थ होतो हे, ह्या, ही असा अर्थ होतो दीजचा. लक्षात. मग दीज काय आहे? दीज हे धीसचे अनेक वचन दीज आहे. धीस जसं आपण म्हणतो दिस इज अ बुक. दिस इज अ बुक, एक पुस्तक, हे पुस्तक आहे. धीस हा सिंग्युलर आहे, एक वचन. या धीसचं प्लुरल म्हणजे अनेक वचन काय होतो? दीज होतं. धीसचं दीज होतं, हे लक्षात ठेवायचं. मग हा दीज कसा वापरतात ते बघूया. धीसचे अनेक वचन दीज होतं. दीज हा शब्द जवळ असलेल्या अनेक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखविण्याचे काम करते. आता धीस हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे. त्याचे अनेक वचन दीज होतो आणि आपण दीज पाहत आहोत. मग दीज काय काम करतं? तर दीज हे अनेक वचनी वस्तू, व्यक्ती, प्राणी हे दर्शविण्याचं काम करतं. अनेक वचने म्हणजे दीज म्हणजे काय? जवळची वस्तू, पण ती अनेक वचने हे दाखवण्याचं दीज काम करतं. फॉर एक्झाम्पल घेऊया आपण. These are books. These are books. एक्झाम्पल काय लिहिलं मी? These are books. आता अनेक वचनी वस्तू आहेत. काय अनेक वचनी वस्तू आहेत? बुक्स हे अनेक वचनी वस्तू आहेत. मग अनेक वचनी दाखवण्यासाठी आता मी सांगितलं दिस इज अ बुक असं बोललो असतो, म्हणजे हे पुस्तक आहे, पण ते एक वचन मध्ये आलं. पण दीज आर बुक्स असं म्हटल्यानंतर ही पुस्तकं आहेत असा अर्थ होतो. अनेक वचनी म्हणजे दीज हा अनेक वचनी रूपात असतो आणि तो अनेक वचनी वस्तू, व्यक्ती, प्राणी, पक्षी हे दाखवण्यासाठी वापर केला जातो त्याचा. मग उदाहरण काय आहे? दीज आर बुक्स म्हणजे ही पुस्तकं इथे जवळ आहेत, लांब नाही आहे. जवळचे अनेक वचन दाखवण्यासाठी दीज वापरतात, हे लक्षात ठेवायचं. मग इथं पुस्तकं पडलेली आहेत समजा, मग तुम्हाला काय सांगता येतील? दीज आर बुक्स, ही पुस्तकं आहेत. सेकंड, दीज आर पेन्स. दीज आर पेन्स. आता इथं पेन्सचं बॉक्स ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये अनेक पेन आहेत. तर सांगताना काय सांगणार? मग दीज आर पेन्स, ही पेन्स आहे किंवा ह्या झरण्या आहेत, या लेखण्या आहेत असं आपण सांगू शकतो. ह्या लेखण्या आहेत, अनेक वचनी वस्तू. ओके. थर्ड, दीज आर गर्ल्स. दीज आर गर्ल्स, ह्या मुली आहेत. 5-6 मुली उभ्या आहेत आणि तुम्ही त्याच्या नजीक आहात. मग त्यांना सांगायचे, तुम्हाला सांगायचे असेल ह्या मुली आहेत, तर इंग्लिशमध्ये दीजचा वापर कसं सांगणार? दीज आर गर्ल्स असं सांगता येईल. असा हा धीसचा अनेक वचनी रूप दीज आहे आणि तो अशा वाक्यांमध्ये वापरला जातो. गॉट इट? सेकंड, दोज. दोज म्हणजे काय? ते, त्या, ती. तर मित्रांनो, दोज हा जो आहे तो दोज म्हणजे त्याचा अर्थ काय झाला? ते, त्या, ती. मग दोज काय आहे? तर दॅटचे अनेक वचन दोज आहे. दॅट, दॅटचे अनेक वचन दोज होतं. जसं धीसचं अनेक वचन दीज होतं, तसं दॅटचं अनेक वचन दोज होतं. मग दोज काय करतं? तर दोज हा शब्द दूर असलेल्या अनेक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखविण्याचे काम करते. मग दोज हे सिंग्युलर नाही आहे, तर दॅटचं प्लुरल फॉर्म दोज आहे, हे लक्षात ठेवायचं. दॅट हे सिंग्युलर आहे आणि या दॅट सिंग्युलर शब्दाचं
दोज हे प्लुरल फॉर्म म्हणजे अनेक वचन आहे. म्हणजे दूरचं अनेक वस्तू, व्यक्ती, प्राणी दाखवण्यासाठी दोजचा वापर केला जातो. दूरच्या, नजीकच्या नाही. नजीकच्याला दीज वापरता आणि दूरच्याला दोज वापरता, हे लक्षात ठेवायचे. फॉर एक्झाम्पल, दोज आर स्टार्स. स्टार्स, दोज आर स्टार्स. आता आकाशातले तारे दाखवायचे असतील इथून उभं राहून, अनेकवचनी तारे दूर अंतरावर, तर काय म्हणणार तुम्ही? दीज आर स्टार म्हणणार तर रॉंग येईल, कारण दीज हे जवळचे दाखवण्यासाठी अनेकवचनी रूप आहे, दोज हे दूरचे दाखवण्यासाठी अनेकवचनी रूप आहे. मग ते तारे आहेत असं सांगायचे असेल तर काय म्हणणार मग? दोज आर स्टार्स. दोज आर स्टार्स, ते तारे आहेत असं प्लुरल फॉर्म मध्ये सांगावं लागेल. दोज हा प्लुरल फॉर्म आला, ते तारे आहेत. अनेकवचनी स्टार्स हे अनेकवचनी रूप आहे. दुसरं, दोज आर बॉक्सेस. दोज आर बॉक्सेस. आता काही अंतरावर बॉक्स ठेवलेले आहेत, तर तुम्हाला सांगायचे असेल ते बॉक्सेस आहेत, त्या पेट्या आहेत असं सांगायचे असेल तर काय काय म्हणणार? दोजचा वापर करून म्हणावा लागेल तुम्हाला. दोज आर बॉक्सेस, त्या पेट्या आहेत असं तुम्हाला अनेकवचनी रूप दोज वापरून सांगावं लागणार आहे. थर्ड एक्झाम्पल, दोज आर ब्युटिफुल गर्ल्स. दोज आर ब्युटिफुल गर्ल्स. मग एक मुलींच्या घोडका उभा आहे तिथं, दे आर ब्युटिफुल. मग तुम्हाला सांगायचं असेल त्या सर्व सुंदर मुली आहेत किंवा त्या सर्व सुंदर मुलीच्या घोडका आहे असं सांगायचे असेल तर दूरचे अंतर आहे, आणि त्या दोजचा वापर करून कसं वाक्य तयार झालेलं आहे? दोज आर ब्युटिफुल गर्ल्स, त्या सुंदर मुली आहेत, त्या सुंदर मुली आहेत. अशा पद्धतीनं दोज हे प्लुरल फॉर्ममध्ये वापरलं जातं आणि ते दूरचं अनेकवचनी वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्या दाखवलं जातं, अनेकवचनी रूप दाखवलं जातं. अनेकवचनी गट दाखवण्यासाठी, दूरच्या अनेकवचनी गट दाखवण्यासाठी तुम्हाला दोजचा वापर करावा लागतो. अशा पद्धतीनं दीज आणि दोजचा वापर करून तुम्ही वाक्य तयार करू शकता. गॉट इट? अंडरस्टँड? जर दीज आणि दोजचा अंतर, फरक समजला असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करा. थँक्यू.